उद्घाटनाच्या कोनशिलेचे अनावरण करत असतानाच जर या सरकारने याची श्वेतपत्रिका जर प्रकाशित केली तर अधिक बरं होईल। याचे कारण असे की यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। हा प्रकल्प आरंभीला 55,000 कोटीचा होता, मात्र शेवट होत असताना हा 70,000 कोटीचा झाला। ज्या पद्धतीने जो भाईंदरचा जो बोगदा आहे यामध्ये 3,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं सुप्रीम कोर्टाने जसं सिद्ध झालं, तसं श्वेतपत्रिका जर प्रकाशित झाली तर यांचा देखील 15,000 कोटी रुपयांचा समृद्धी महामार्गातला घोटाळा देखील समोर आल्याशिवाय राहणार नाही। या समृद्धी महामार्गाच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी व यांच्या बगलबच्च्यांनी फार मोठा मलिदा त्यामध्ये हा खाल्लेला आहे। आणि एवढंच नव्हे तर या समृद्धी महामार्गांच्या पैशातून 50 खोके एकदम ओके हा कार्यक्रम देखील त्याच माध्यमातून हा राबवलेला आहे।